श्री स्वामी समर्थ। आज आहे अंगारकी विनायक चतुर्थी। आजच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा, उपासना तसेच व्रत देखील करतो। आपण या दिवशी जर काही सेवासोबत उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात। आणि बघा, मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि मराठी नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारकी विनायक चतुर्थीचा योग आलेला आहे। मग हा योग आलेला आहे तर आजचा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र आहे। या दिवशी बघा, आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष म्हणजे दारिद्र्य दूर होईल, असा हा उपाय आहे। तर आपल्याला संध्याकाळी एक खोबऱ्याची वाटी, 4 कापराच्या वड्या, 4 अखंड फुलाच्या लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा, देवघरासमोर बसायचं, या सर्व वस्तू म्हणजे कापूर लावून घ्यायचा आणि याचा धूर आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा। नंतर थोडा वेळ आपल्या उंबरट्यावरती ठेवायचा, त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं। या सर्व वस्तू जळून झाल्याच्या नंतर खोबऱ्याची वाटी एकतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली तरी या खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे करून टाकून द्या, म्हणजे पक्षी खातील। कारण की या खोबऱ्याच्या वाटीमध्ये सर्व जी काही नकारात्मकता आहे आपल्या घरातील तर ती त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आहे, त्याच्यामुळे कुणीही ती खोबऱ्याची वाटी घरातील व्यक्तींनी खाऊ नका। तर अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे। धन्यवाद।